धपाट्याचं पीठ आहे ही. आता धपाटी चालू आहे माझी, तयार करते बघा. आता मला येतात का बघा, कशी करते ती पण बघा. चांगले आले का ना ते पण सांगा मला. माझी आई करायची, माझी सासू करायची धपाटी, म्हणायची बाई असं कर तसं कर. रट्टपीठ झाले बघा. जरा काय होतं ह्याचं रट्टपीठ असलं ना म्हणजे असं हे होतं. लई पातळ म्हटलं ना मग ते पातळ पातळ असं हे होतं. जरा जसं लागल तसं असं घेता येतं. आता वर्षालाच करतात लोक धपाटी, पण आपल्याला आता खाऊ वाटल्यात. लय दिवस झालं तेव्हा म्हटलं हे करून तर बघावा कसं होतंय कसं नाही. सासूबाईने आईने लय दिवस झालं सांगितलं. तवा तापलाय का? पहिला आम्ही जायचो आखितीला यात्रेला. आमच्या याला म्हणायचं आई धपाटं कर ना गं, आई धपाटं कर ना गं. आई करायची धपाटं. माझे धपाटं आई अशी तवा भरून धपाटा करायची. आणि मी आता बारीक बारीक करते जरा. का असं थोडं 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 टाकायचं. चुलीचं एक नंबर येतं बघा धपाटा धपाटा. आता असली भारी धपाटी करते का ना एकदम अशी तोंडालाच पाणी सुटलं पाहिजे, एकदम चिकन. मालक म्हणलं पाहिजे तो काय केलंय आज. आज शनिवार आहे, आज उद्या रविवार आहे, आज शनिवार आहे. तेल नाही टाकायचं, थोडं थोडं तेल टाकायचं. म्हणजे काय होतं जरा मापात आहे, नाही तर ते अंड्याची पोळी तळल्यावानी व्हायचं ती. म्हणून आपलं बारीक 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 थोडं 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 तेलाची धार सोडायची. तेलाची धार सोडून परतून घ्यायचं म्हणजे ते चांगलं लागतंय. हे बघा ही पहिलं आमच्या आईने असं केलं ना किती का गोडवाणी धपाटं लागायचं. माझी सासूने बी मला शिकवलं की बाय असं करत धपाटं. असं कधी मध्ये बारीक बारीक बी करता येतात, छोटे छोटे नाजूक. मोठाले बी बनवता येतात, पण मी आता थोडीशी बारीक बनवल्यात. हो का धपाटं त्याला काय लई बोळ पडी नाहीत का काय. चांगलं झालंय आता. आता एकदा खाल्ली की म्हणते कर आपल्याला 8 दिवसाला 4 दिवसाला धपाटच करा. त्याला काय लागत आहे 2-3 पीठ असलं, थोडी
लसूण हिरवी मिरची जिरे एकच नंबर धपाट होते. थोडं सुट्टीच्या दिवशी आपलं खाल्लं चांगलं मागा बरं वाटतं. पोरं सोर होतं. आता 2 भाकरी आणि मेथीची भाजी आहे बघा. मेथीची भाजी बी करते वर्षी आणि ही तोंडी लावायला. लय काय 5-6 होते बघा. आता हे का लागलं मोडाय काय मग. माझ्या लेकाला तर लय आवडत म्हणून आईने काय केलं खायला. अशी छान धपाटी झाली ना. माझ्या लेकीला लय आवडते.